नमस्कार मंडळी, आज गटारी अमावस्या आहे म्हणून आज आमच्या घरी मटणाचा खास बेत केलेला आहे. चला तर मग आजची तयारी तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात आधी मटण स्वच्छ करून घेतलं आणि मटण शिजवून घेण्याची तयारी सुरू केली. आळणीसाठी लागणारा मसाला आणि बाकीचं साहित्य तयार करून घेतलं. आता हे सगळं छान परतून घेतलं म्हणजे आळणीला मस्त चव येते. आता यामध्ये मटण घातलं आणि मसाल्यासोबत छान मिक्स करून घेतलं. गरजेनुसार पाणी घातलं आणि कुकरचं झाकण लावून मटण शिजायला ठेवलं. मटण शिजेपर्यंत आपण भाजी बनवण्यासाठी मसाल्याची तयारी करून घेऊया. इथे मी काही मसाले घेतले आहेत, ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि कांदा आणि खोबरंही आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतलेला सर्व मसाला आपल्याला छान असा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. आपला भाजीचा मसाला तयार होईपर्यंत मटण छान असं शिजून तयार झालेलं आहे आणि किती मस्त वास येतोय बघा. आता यामध्ये गरमागरम सूप किंवा आळणी काढून घेतली आणि अशी गरमागरम आळणी प्यायला एकदम मस्त लागते. तुम्हाला पण आवडतं का सूप प्यायला? कमेंटमध्ये नक्की सांगा. आळणीचा वास येताच घरच्यांनाही भूक लागली आहे बघा. आता सूप झालं आणि उरलेल्या मटणाची बनवूया मस्त झणझणीत अशी भाजी. भाजीसाठी कढईत तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये फोडणी दिली. आता कांदा घातला आणि तो छान सोनेरी होईपर्यंत परतून घेतला. आता यामध्ये आपला तयार झालेला मसाला घातला आणि सगळं छान परतून घेतलं. मसाला चांगला परतून घेतला आणि तेल सुटायला लागले की समजायचं मसाला तयार झाला. आता यामध्ये शिजलेलं मटण घातलं आणि मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतलं. आता मटणाची आळणी घातली आणि आपल्या आवडीप्रमाणे रस्सा ठेवला. आता मटणाला छान उकळी आली की आपली झणझणीत मटणाची भाजी तयार झाली. तर असा झाला आमच्या घरच्या गटारी अमावस्येचा खास मटणाचा बेत. गरमागरम आळणी आणि मस्त झणझणीत मटणाची भाजी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कल्याणी वावळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरी देखील गटारीला नॉनव्हेज बनवलं होतं का? भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.